Hello everyone, now today we are going to discuss exercise 1.3. But before start the exercise, we will learn some basic information which is necessary to that exercise. So first of all, negation. So negation means opposite. True will become false and false will become true. We have learned that thing in a previous lecture, but in that topic we have to learn negation. So negation P and Q. So here it will become negation P or negation Q. बघा निगेशन पी अँड क्यू काय होणार निगेशन पी आणि अँडच्या अपोजिट काय होणार ऑर निगेशन क्यू. नाव नेक्स्ट निगेशन पी ऑर क्यू. निगेशन पी ऑर क्यू इथे पण काय होणार निगेशन पी अँडच्या अपोजिट काय होणार ऑरच्या अपोजिट काय होणार अँड निगेशन क्यू. नाव नेक्स्ट निगेशन पी इम्प्लाइज क्यू. सो निगेशन पी इम्प्लाइज क्यू विल बिकम पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लाइज क्यू काय होणार पी अँड निगेशन क्यू. नाव नेक्स्ट निगेशन पी इम्प्लाइज क्यू. सो निगेशन पी इम्प्लाइज क्यू मीन्स निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हे जे निगेशन आहे हे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार मीन्स निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आणि अँड काय होत असतो आपण फर्स्टमध्ये बघितलं आहे अँड निगेशन लागल्यानंतर अँड काय होत असतो ऑर होत असतो. तर ती ही प्रॉपर्टी इथे लावायची आहे. तर काय होणार निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड ऑर होणार निगेशन लागल्यामुळे निगेशन क्यू इम्प्लाइज पी. नाव नेक्स्ट निगेशन पी इम्प्लाइज क्यू. बट निगेशन पी इम्प्लाइज क्यू काय होत असते पी अँड निगेशन क्यू. तर काय होणार निगेशन पी इम्प्लाइज क्यू पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू इम्प्लाइज पी. अगेन इथे निगेशन लागलं आहे निगेशन क्यू इम्प्लाइज पी. तर काय होणार क्यू अँड निगेशन पी. So we have to capture the screenshot. Now next is converse, inverse and contrapositive. So P implies Q. Here we have given one statement. So its converse is Q implies P. Converse मध्ये काय होणार P implies Q चा opposite होणार Q implies P. And P implies Q चा inverse काय होणार inverse means negative. So negation P implies negation Q. अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह मीन्स पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होणार अपोजिट मीन्स क्यू इम्प्लाइज पी अँड ऑल्सो निगेटिव्ह. सो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय होणार अपोजिट पी इम्प्लाइज क्यू असेल तर क्यू इम्प्लाइज पी. इन्व्हर्समध्ये काय होणार निगेशन येणार मीन्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय होणार अपोजिट पण होणार आणि निगेशन पण लागणार. सपोज पी इम्प्लाइज क्यू असेल तर काय होणार अपोजिट होणार क्यू इम्प्लाइज पी आणि निगेशनसुद्धा लागणार म्हणजेच निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. नाव वी विल वॉच एक्सरसाइज 1.3. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन फर्स्ट इफ ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9, 11, 12 then determine the truth value of each of the following. So first question is there exists x belong A such that x minus 8 is equal to 1. So our first question is there exists x belong A such that x minus 8 is equal to 1. So x minus 8 is equal to 1. X is equal to minus 8 will be shifted to right hand side. So 8 plus 1 and x is equal to 9. तर x ची व्हॅल्यू काय येणार 9. जर x ची व्हॅल्यू इथे 9 पुट केली तर 9 minus 8 काय होणार 1 होणार. तर a is equal to 3, 5, 7, 9, 11 and 12. तर या सर्व नंबरमधून ही जी कंडिशन आहे तो कोणता नंबर सॅटिस्फाय करत आहे 9. मीन्स एक्सची व्हॅल्यू जर 9 पुट केली तर 9 minus 8 काय मिळतं आपल्याला 1. तर इथे काय म्हटलं आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग ए. देअर एक्झिस्ट मीन्स काय होते तर या सेटमधला फक्त एका नंबरनी कमीत कमी एका नंबरनी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. तर 9 minus 8 इज इक्वल टू 1. 9 या सेटमधला 9 हा नंबर काय करत आहे ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. सो देअर एक्झिस्ट मीन्स ॲटलिस्ट एका तरी नंबरनी कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. सो फॉर एक्स इज इक्वल टू 9 minus 8 इज इक्वल टू 1. हिअर एक्स इज इक्वल टू 9 सॅटिस्फाय द कंडिशन एक्स minus 8 इज इक्वल टू 1. सो देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नाव क्वेश्चन 2 for all x belong A x square plus x is an even number. For all x belong A जिथे पण for all x राहील तर तिथे काय राहील तर ए मधल्या सर्व नंबरनी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. काय म्हणतो हा नंबर एक्स स्क्वेअर प्लस एक्स काय यायला हवा इवन नंबर यायला हवा. एक्स सपोज
थ्री घेऊया, तर 3 स्क्वेअर प्लस 3, तर 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 3 म्हणजेच काय होणार 12 काय म्हणते इवन नंबर. त्याचप्रमाणे 5 घेतलं तर काय होणार 5 स्क्वेअर 25, सो 25 प्लस 5 म्हणजेच काय होणार 30, आणि 30 काय आहे इवन नंबर. तर ऑड नंबरचा स्क्वेअर केला आणि त्यामध्ये जर ऑड नंबर ॲड केला तर काय मिळत असतो इवन नंबर मिळत असतो. तर ही जी कंडिशन आहे ही फॉर ऑल म्हटलं आहे, म्हणजे एच्या सेटमधल्या प्रत्येक नंबरने कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. तर काय करणार ए सेटमधले प्रत्येक जो नंबर आहे तो काय आहे 12 जर सोडला 12 हा इवन नंबर आहे, पण बाकीचे काय आहे ऑड नंबर आहे. आणि ऑड हे जे सर्व ऑड नंबर आहे या ऑड नंबरचा स्क्वेअर केला आणि त्यामध्ये जर ऑड नंबर ॲड केला तर काय मिळणार आपल्याला इवन नंबर. तर ए या सेटमधले प्रत्येक जो नंबर आहे ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. सो हियर इच एक्स बिलॉंग ए सॅटिस्फाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज एन इवन नंबर. सो देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू and its truth value is t. Now next, there exists x belong a such that x square less than 0. इथे काय म्हटलं आहे x square काय मिळाला हवा 0. तर सर्वात स्मॉल नंबर घेऊया. स्मॉल नंबर काय 3. सो 3 स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार 9. बट 9 ग्रेटर दॅन 0. 9 काय आहे ग्रेटर दॅन 0 आहे, लेस दॅन 0 आहे का नाही आहे. तर हे काय स्टेटमेंट फॉल्स आहे. तर देअर एक्झिस्ट मीन्स या सेटमध्ये आपल्याला एकतरी असा नंबर मिळायला हवा की तो काय आहे लेस दॅन 0 आहे. आपण सर्वात छोटा नंबर घेतला 3 स्क्वेअर केला तर काय तर 9, आणि 9 काय आहे ग्रेटर दॅन 0. तर हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. सो देअर इज नो व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज सॅटिस्फाईज एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. फॉर ऑल एक्स बिलॉंग ए एक्स इज एन इवन नंबर. काय म्हटलं आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग ए एक्स इज एन इवन नंबर. सेटमधले जे नंबर आहे ते इवन असायला हवे, पण इथे काय देऊ नये फॉर म्हणजे सेटमधला प्रत्येक नंबर इवन नंबर असायला हवा. तर आहे का इवन नंबर फक्त 12 सोडला तर बाकीचे नंबर इवन आहे का नाही आहे, तर काय आहे ऑड आहे. फॉरमध्ये काय होते फॉर ऑल एक्स बिलॉंग ए एक्स इज एन इवन नंबर. फॉर म्हणजे सेटमधल्या प्रत्येक नंबरनी ही वाली जी कंडिशन आहे एक्स इज एन इवन नंबर ही सॅटिस्फाय करायला हवी. फक्त 12 हा एकच नंबर सॅटिस्फाय करत आहे, पण इथे फॉर आहे त्यामुळे प्रत्येक नंबरनी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. हे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स आहे. हियर इच व्हॅल्यू ऑफ एक्स डज नॉट सॅटिस्फाय द गिवन स्टेटमेंट. देअरफॉर द स्टेटमेंट इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नाव नेक्स्ट, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग ए सच दॅट 3x + 8 ग्रेटर दॅन 40. देअर एक्झिस्ट म्हटलं आहे. फक्त या सेटमधल्या एका नंबरनी 1 किंवा 2 नंबरनी ही जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करायला हवी. सो ॲटलिस्ट 1 नंबर सॅटिस्फाय दॅट कंडिशन. तर सर्वात पहिले 12 हा जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो आपण पुट करून बघूया. तर काय मिळणार 3 × 12 + 8. तर काय मिळणार 36 + 8 मीन्स 44. सो 44 ग्रेटर दॅन 40. अनदर नंबर आहे 11 पुट करून बघूया. 3 × 11 + 8 मीन्स 33 + 8 इज इक्वल टू 41 अँड 41 ग्रेटर दॅन 40. सो 11 अँड 12 सो बोथ द नंबर सॅटिस्फाय दॅट कंडिशन. देअर एक्झिस्ट काय म्हणतो ॲटलिस्ट 1 नंबरनी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. सो हियर एक्स इज इक्वल टू 1 अँड एक्स इज इक्वल टू 12 सॅटिस्फाय 3x + 8 ग्रेटर दॅन 40. एक्स इज इक्वल टू 11 आणि एक्स इज इक्वल टू 12 हे जे 2 नंबर आहे ही कंडिशन सॅटिस्फाय करते. तर हे स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नाव नेक्स्ट, फॉर ऑल एक्स बिलॉंग ए 2x + 9 ग्रेटर दॅन 14. फॉर ऑल एक्स म्हटलं आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग ए तर सेटमधल्या प्रत्येक नंबरनी ही कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय करायला हवी. देअरफॉर फॉर इच एक्स बिलॉंग ए सॅटिस्फाईड 2x + 9 ग्रेटर दॅन 4. तर सेटमधला सर्वात छोटा नंबर कोणता आहे. सेटमधला सर्वात छोटा नंबर आहे 3. तो पुट करून बघूया. जर 3नी कंडिशन सॅटिस्फाय केली कारण 3 हा छोटा नंबर आहे तर सेटमधला प्रत्येक नंबर जो आहे तो ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. तर 3 जो सर्वात छोटा नंबर आहे तो पुट करून बघूया. सो 2 × 3 + 9 मीन्स 6 + 9 इज इक्वल टू 15. 15 काय आहे
ग्रेटर दॅन आहे 14पेक्षा. सो 15 ग्रेटर दॅन 4. सो 15 greater than 14. So this is the true statement. Therefore given statement is true and its truth value is t. Now question 4. Write converse, inverse and contrapositive of the following statement. So first question, if x less than y then x square less than y square and xy belong r. तर सर्वात पहिले काय करायचं आहे, या स्टेटमेंटला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, सो याला पी ने कन्सिडर केलं आहे. लेट पी इज इक्वल टू एक्स लेस दॅन वाय अँड क्यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. सो देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज, इथे लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे, इफ देन, आणि इफ देन हे आपण या सिम्बॉलने डिनोट करतो. तर काय येणार, गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय बनणार, पी इम्प्लाइज क्यू. तर आपल्याला या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचा आहे. सो इट्स कॉन्व्हर्स इज, कॉन्व्हर्समध्ये काय येत असते, अपोजिट. सो क्यू इम्प्लाइज पी. तर आता आपल्याला याला वर्डमध्ये लिहायचं. तर वर्डमध्ये कसं लिहायचं, कनेक्टिव्ह लागणार इफ देन. क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर आणि पी काय आहे, एक्स लेस दॅन वाय. नाव इट्स इन्व्हर्स. इन्व्हर्समध्ये काय असते, इन्व्हर्समध्ये निगेशन लागते. मीन्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आपल्याला याला वर्डमध्ये लिहायचं आहे. सो निगेशन मीन्स नॉट लागणार. तर काय येणार, पी काय आहे, एक्स लेस दॅन वाय. तर निगेशनमध्ये काय होणार, एक्स, इफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. देन क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. तर निगेशन लागल्यामुळे काय होणार, साईन चेंज होणार. देन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय होत असते, अपोजिट होत असते आणि निगेशनसुद्धा लागत असते. सो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन, सॉरी निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय बनणार, इफ निगेशन पी. निगेशन मीन्स इथे लेस दॅन आहे, तर निगेशनमध्ये काय होणार, ग्रेटर दॅन इक्वल टू. सो इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. देन पी काय आहे, एक्स लेस दॅन वाय. तर निगेशन म्हणजेच काय होणार, तर साईन चेंज होणार. देन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. नाउ नेक्स्ट स्टेटमेंट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज अ लिटरेट. तर हा पी आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे उलटं दिलं आहे. तर याला पी कन्सिडर करायचं. द वुमन इन द फॅमिली इज इट लिटरेट, देन द फॅमिली बिकम्स लिटरेट. तर इफ हे जे सेंटेन्स आहे ते इफपासनं सुरू झालं आहे. तर हे उलटं दिलं आहे आपल्याला. तर कन्सिडर कुठनं करायचं, इफपासनं कन्सिडर करायचं. तर हा आपला काय बनणार, पी, आणि हा काय बनणार, क्यू. सो लेट पी इज इक्वल टू द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट आणि क्यू काय बनणार, द फॅमिली बिकम्स लिटरेट. तर गिवन स्टेटमेंट, तर सिम्बॉलिक फॉर्म काय बनणार स्टेटमेंटचा, गिवन. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज इफ द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. याला पी कन्सिडर करायचं आणि ते लॉजिकल कनेक्टिव्ह काय यूज झाला आहे, इफ देन. तर काय येणार, इम्प्लाइज अ फॅमिली बिकम्स लिटरेट मीन्स क्यू, पी इम्प्लाइज क्यू. इट्स कॉन्व्हर्स इज. कॉन्व्हर्समध्ये काय होत असते, अपोजिट. क्यू इम्प्लाइज पी. तर क्यू काय आहे, द फॅमिली बिकम्स लिटरेट. तर काय येणार, इफ द फॅमिली बिकम्स लिटरेट देन द वुमन्स इन इट इज अ लिटरेट. नाव नेक्स्ट, इट्स इन्व्हर्स इज. इन्व्हर्समध्ये काय होत असते, इन्व्हर्समध्ये पी इम्प्लाइज क्यूचं काय होत असते, निगेशन लागत असते. मीन्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन मीन्स नॉट लागणार. तर पी काय आहे, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. निगेशन मीन्स इथे काय लागणार, नॉट. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट. तिथे आपल्याला काय लावायचं आहे, नॉट. देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. नाव नेक्स्ट, इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय होत असते, पी इम्प्लाइज क्यूचं अपोजिट, क्यू इम्प्लाइज पी, आणि त्याचप्रमाणे काय लागत असते, निगेशनसुद्धा लागत असते. सो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. तर क्यूला आपल्याला काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे. आणि इफ द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन द वुमन्स इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. पीला सुद्धा नॉट लावायचं आहे. तर काय येणार, देन द वुमन्स इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. Now the question third, if surface area decreases then pressure increases. Let
सरफेस एरिया डिक्रीजेस याला P ने डिनोट करायचं आहे अँड प्रेशर इंक्रीजेस याला Q ने डिनोट करायचं आहे. नाव नेक्स्ट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दॅट स्टेटमेंट इज P implies Q and its converse means opposite of P implies Q. So Q implies P. So Q means pressure. If pressure increases, then the surface area decreases. Now its inverse means P implies Q. Inverse means negation. So negation P implies negation Q. The negation P means सरफेस एरिया डिक्रीजेस. तर काय बनणार हे या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, क्यूला सुद्धा निगेशन लागणार. निगेशन मीन्स या सेंटेन्सला प्रेशर इंक्रीजेसला आपल्याला नॉट लावायचं आहे. देन प्रेशर डज नॉट इंक्रीजेस. नाव नेक्स्ट इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मीन्स P इम्प्लाइज क्यूला अपोजिट करायचं आणि निगेशनसुद्धा लावायचं. तर काय येणार निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. सो Q काय आहे प्रेशर इंक्रीजेस, तर आपल्याला याला निगेशन लावायचं आहे. तर काय ना इफ प्रेशर डज नॉट इंक्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस, याला निगेशन लावायचं आहे. देन द सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. नाव द क्वेश्चन 4 इफ व्होल्टेज इंक्रीजेस देन करंट डिक्रीजेस. इथे पण लेट व्होल्टेज इंक्रीजेसला P ने डिनोट केलं आहे आणि करंट डिक्रीजेसला Q ने डिनोट केलं आहे. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय बनणार P इम्प्लाइज Q. इट्स कन्वर्स इज Q इम्प्लाइज P. तर Q मध्ये Q काय आहे इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इंक्रीजेस. नेक्स्ट इट्स इन्वर्समध्ये काय लागत असते निगेशन. सो P इम्प्लाइज Qला काय लागणार निगेशन मीन्स निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. तर निगेशन P मीन्स या सेंटेन्सला नॉट लागणार. इफ व्होल्टेज डज नॉट इंक्रीजेस देन the current does not decreases. नेक्स्ट इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय होत असते P इम्प्लाइज Qचं Q इम्प्लाइज P. त्याचप्रमाणे निगेशनसुद्धा लागत असते. तर निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. सो निगेशन Q मीन्स इफ करंट डज नॉट डिक्रीजेस then the voltage does not increases.